नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि हे बघा, समोर होतंय जरंडेश्वर महाराजांचं दर्शन। आणि खूप दिवस झाले व्हिडिओ टाकले नाहीत, कारण आमच्या भाच्याचं लग्न पण होतं आणि तब्येत पण बरी नव्हती। घसा एकदम आवाज पॅक झाला होता, अजून पण ठीक नाही वाटत आहे। आणि इथे चालली आपली ऊसाची भांगलन, कलिंगडाची लागण, त्याची जोपासना। आता फळं थोडी मोठी झाले ते पण तुम्हाला मी दाखवेल। पण इथं ऊस भांगलन चालली आहे सध्या, 5-6 दिवस झालं भांगलन चालली। हे बघा, शेजारी सुनबाईंचे आमच्या कांदे आहेत, पूनम सुनबाईंचे। त्याच्या पलीकडे आपला ऊस आहे, तो खुरपला गेलाय। आणि हा कवटी शेतातला ऊस आहे, बघा तो पण खुरपला गेलाय। हे बघा, इकडे गवत दिसते ऊसात, थोडंसं कडेच्या 2 सऱ्या राहिले, 2-3। हे बघा, महिला खुरपतायत। ही अशी खुरपणी चालू आहे। कांद्याची लागण वगैरे होती, बरीच कामं होती त्यामुळं। आणि उन्हाळा खूप वाढलाय। बरेच दिवस झाले व्हिडिओ काढले नाहीत। हे बघा, शेजारी आपल्या ज्वारीचं पीक आहे। ज्वारी हुरड्यातून आता पुढे गेलेली आहे। हे बघा, या बाजूला ऊस आहे, हा आपला लागणीचा ऊस आहे। 3.5 फुटाची सरी आहे आणि 86-032 आपण ऊस लागण केलेली आहे डिसेंबर महिन्यात। या शेतातला ऊस सर्व आपल्या मोकाशा दाजीने लावलेला होता। ऊस चांगला जोमदार आलाय। याच्यात गवत पण आलं होतं थोडंफार, ते आता बायका खुरपतायत। 5-6 दिवस झालं भांगलनच चालली आहे। मी आले महिलांना आता थंडगार पाणी घेऊन। हे बघा, कसं गवत काढलंय। आता हे इतकं हिरवं हिरवंगार लुसलुशीत छान गवत असं हे जनावरांना, गाईला म्हशीला नेणार घरी। जे टाकाऊ आहे ते आपण उचलून बाहेर टाकायचं। हे बघा, बऱ्याचशा महिला आहेत, 7-8 जणी आहेत। खुरपणी चालू आहे। अजून येताळबा शेतातला ऊस भांगलायचा आहे। उभे पट्टीतला ऊस भांगलून झालाय। आता हा कवटीच्या शेतातला ऊस भांगलतोय आपण। नेहमीच्याच आपल्या महिला आहेत सगळ्या, पूजा अक्का, शिलावहिनी, नेहमीच्या काय भजनी मंडळातल्या पण आहेत आमच्यातल्या, लता वहिनी वगैरे। तर हे असं ऊस खुरपणी आमची चालू आहे। तर तुम्हाला दाखवेल पुन्हा मी आता कलिंगडाचं पण कशी फळं आलेत। अजून बराच अवकाश आहे त्याला, अजून काही मोठी झालेली नाहीत। ते पण थोडंसं मोठं मोठं गवत काढून घेतलंय। चला मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्वांनी आपली शेतीवाडी या व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या। धन्यवाद।